नमस्कार, कसे आहात सगळे? चला तर सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अश्विन आणि प्रिया आता लग्न करून दारात उभे असतात. अर्जुन आता हे सगळं दृश्य बघून खूपच चिडलेला असतो. त्यावर आता पूर्णाजी बोलते, ही परिस्थिती तूच निर्माण केली आहेस अर्जुन. सायली आता प्रतिमा आत्याकडे बघून बोलते, प्रतिमा आत्या, तुम्हाला सुद्धा मला हे असं सांगावंसं वाटलं नाही? अहो, या घरातले तर मला सून म्हणून मानतच नाही, पण तुम्ही तर मला तुमची मुलगी मानता ना, मग का लपवलं माझ्यापासून हे सत्य? तुम्ही का मला काही सांगितलं नाही? त्यावर आता प्रतिमा बोलते, मला तुला सांगायची इच्छा होती सायली. पुढे आता प्रतिमा बोलणारच असते तितक्यातच आता प्रिया तिला थांबवते आणि बोलते, आई तुला कोणालाही काहीही स्पष्टीकरण देण्याची काहीही गरज नाही आहे. ही मुलगी तुला मुद्दाम अपराधी वाटायला लावती आहे. आणि बघ, आमच्या लग्नाचं सुखीला कोणालाच मिळू द्यायचं नाही आहे ना, म्हणून ही अशी करते आहे. त्यावर आता प्रतिमा बोलते, थांब तन्वी, मला बोलू दे. आणि आता प्रतिमा सायलीला बोलते, सायली, पूर्णाजीने माझ्यासमोर हात जोडून मला विनंती केली होती की या लग्नाबद्दल अगदी कोणालाही कळू द्यायचं नाही आहे. आणि तुम्हा दोघांना हे लग्न अजिबात आवडणार नाही हे सगळ्यांनाच माहिती होतं. शिवाय रविराजांची सुद्धा परवानगी मिळाली नसती. पण सायली, तू जरा माझी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न कर ना गं. अश्विन लाखात एक मुलगा आहे आणि त्याला जावई म्हणून मी कशी नाकारणार होते गं सायली, असं आता प्रतिमा सायलीला बोलत असते. आता पूर्णाजी अर्जुनने सायलीला बोलते, तुमच्या दोघांपासून लपून ठेवण्याचा निर्णय प्रतिमाचा नाही तर माझा होता आणि यावर तुम्हाला काही बोलायचं आहे का, असं आता पूर्णाजी बजावतच दोघांना म्हणत असते. आता दोघेही गप्प बसतात. इकडे आता कल्पना समोर येते आणि बोलते, तुम्ही आडवे आलात ना, म्हणून माझ्या सुनीला असं बाहेरच थांबावं लागतंय. पुरे झालं आता, बस झालं. मला माझ्या सुनीचा मानाने गृहप्रवेश करायचा आहे, असं आता कल्पना सायली आणि अर्जुनला सांगत असते. कल्पना आता विमलला बोलते, विमल, जा तू तांदळाचं माप घेऊन ये आणि ओवाळायला भाकरी तुकडा पण आण. त्यावर आता विमल बोलते, हो वहिनी, पूर्णाजीने मला सांगितलं त्याप्रमाणे मी सगळंच तयार करून ठेवलं आहे. पुढे आता विमल सायलीकडे बघत बोलते, पण हे कशासाठी होतं हे मला खरंच माहिती नाही आहे. त्यावर आता कल्पना ओरडतच विमलवर बोलते, आता कळलं आहे ना, मग चल आत. आता विमल आतमध्ये निघून जाते आणि तिच्याच मागोमाग आता सगळेसुद्धा आतमध्ये निघून जातात. फक्त अश्विन, प्रिया आणि त्यांच्या मागे प्रताप उभा असतो. अश्विन आता पूर्णाजीचा नमस्कार घेतो आणि तिला बोलतो, पूर्णाजी, आम्ही जोडप्याने तुझा नमस्कार घेतो. आणि असं म्हणत आता दोघेही पूर्णाजीचा आशीर्वाद घेतात. पूर्णाजी आता दोघांचीही दृष्ट काढते आणि बोलते, कुणाचीही दृष्ट लागणार नाही आता तुम्हाला. आता तिथे मधुभाऊ येतात आणि मधुभाऊला पण आता प्रियाला धक्का बसतो. प्रिया आता मनातच बोलते, म्हाताऱ्याने जर का हे गळ्यातलं लॉकेट बघितलं तर त्याला हे लगेच आठवेल की लहानपणी हे माझ्या नेता सायलीच्या गळ्यात होतं. आणि ती आता हे लॉकेट पटकनच आता आत टाकते. प्रियाला आता खूपच भीती वाटत असते. मधुभाऊ आता सायलीला बोलतात, सायली, तू याबद्दल मला आधी काहीच काही सांगितलं. त्यावर आता सायली बोलते, मधुभाऊ, मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं, म्हणून तर मी लग्न थांबवू शकले नाही. आता घरातले सगळे मुद्दामच आता सायलीसमोर प्रियाशी खूपच छान वागत असतात. पूर्णाजी आता कल्पनाला बोलते, कल्पना, अशी पुढे ये आणि आपल्या नवीन सुनेचं आपल्या नवीन घरात असं छान स्वागत कर. आता प्रिया कल्पनाला बोलते, मामी ना, माझी थोडीशी अशी छोटीशी एक इच्छा आहे, तुम्ही पूर्ण कराल का? त्यावर आता कल्पना बोलते, अगं बोल ना, तुला काय हवं ते माग. त्यावर आता प्रिया बोलते, माझी मनापासून इच्छा आहे की सायलीनं माझं गृहप्रवेश करावं. आता प्रियाची हे अट ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो आणि पूर्णाजी आता प्रियाला बोलते, हे कसं शक्य आहे? अगं, त्या मुलीचा ना आपल्याशी संबंध नाही, या घराशी संबंध, मग तू अशी का अट घातलीस? तुला तिच्याकडून गृहप्रवेश करून घ्यायचा आहे? त्यावर आता प्रिया बोलते, काय हरकत आहे पूर्णाजी? त्यावर आता कल्पना प्रियाला बोलते, अगं, हरकत आहे. आपण जर का हा मान सायलीला दिला ना तर आम्ही तिला सून म्हणून स्वीकारलं, याचा अर्थ असा होतो. आणि ते आम्हा कोणालाच अजिबात मान्य नाही, असं आता कल्पना प्रियाला बोलते. त्यावर आता प्रिया कल्पनाला बोलते, मामी, तुम्ही तिला सून म्हणत नाही हे मला माहिती आहे, पण ती या घरच्या मोठ्या मुलाची बायको आहे की नाही, आणि हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि कायद्याने आणि नात्याने सायली या घरची मोठी सून आहे, तेव्हा तिने धाकट्या सुनेचा गृहप्रवेश केला तर यात काय चूक आहे? त्यावर आता प्रताप प्रियाला बोलतो, नाही, यात काही चुकीचं नाही आहे, पण त्याची गरजसुद्धा नाही आहे. त्यावर आता प्रिया बोलते, असं कसं मामा? आणि ती नाटक करतच पुढे बोलते, मी या घरात नाते जोडायला आले आणि हे आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती आहे की सायली माझं किती तिरस्कार करते, पण माझ्या मनात असं काहीही नाही आहे तिच्याविषयी. माझ्या मनात सायलीविषयी फक्त प्रेम आहे, असं आता प्रिया नाटकच करत असते. आणि घरचे सगळे सुभेदार तिच्या गोत्यात येत असतात. पुढे आता प्रिया बोलते, मला सगळं मागचं विसरायचं आहे आणि एक नवीन सुरुवात करायची आहे, नव्याने एक नातं जोडायचं आहे. आणि जर का माझा गृहप्रवेश सायलीने केला तर ही आमच्या नात्याची एक नवीन सुरुवात असेल, असं आता ती सायलीकडे बघत मुद्दामच बोलत असते. प्रिया आता मनात बोलते, या घरात तुलाच माझं मानाने स्वागत करावं लागणार आहे, यापेक्षा मोठी शिक्षा तुझ्यासाठी काय असेल ग सायली? तन्वी आता सायलीला नीचा दाखवण्यासाठी मुद्दामच आता हे कारस्थान रचत असते. पूर्णाजी आता प्रियाच्या गोत्यात येते आणि ती तिला म्हणते, तन्वी बाळा, तुझं मन खरंच खूप मोठं आहे ग, पण तरीही या गोष्टीला मी तुला परवानगी देऊ शकत नाही. त्यावर आता प्रिया बोलते, पूर्णाजी प्लीज, मला आमच्या संसाराची सुरुवात कडवटपणे नाही तर गोडव्याने करायची आहे. आता अर्जुन रागात बोलतो, बस झालं,
अर्जुन आता तन्वीला बोलतो, तू काय बोलतेस हे मला चांगलंच कळतंय तन्वी. तुझं मन किती मोठं आहे, तू हे दाखवण्याचा प्रयत्न करतेस ना, आणि माझ्या बायकोला झुकवण्याचा तू प्रयत्न करतेस ना, पण मी ते होऊ देणार नाही आहे. त्यावर आता अश्विन अर्जुनला बोलतो, तू हे आमचा विरोध करायचा म्हणून हे सगळं बोलतोयस ना. त्यावर आता अर्जुन बोलतो, मी माझ्या बायकोचा मान राखतोय अश्विन. या घरात नेहमी माझ्या बायकोला हे ऐकवलं गेलं की कशी ती या घराची सून नाही आहे, पण आज तन्वीला वाटतंय म्हणून तिने मोठ्या सुनेचं कर्तव्य पार पाडायचं. म्हणजे आता या घरात माझ्या बायकोचं स्टेटस या तन्वीच्या मर्जीप्रमाणे होणार आहे का, तिच्या मनाप्रमाणे ठरणार आहे का सगळं. त्यावर आता नाटक करतच प्रिया बोलते, पूर्णाजी माझी एवढीशी छोटीशी इच्छा पूर्ण होणार नाही आहे का गं, आणि नाचून म्हणून मी पहिल्यांदा तुझ्याकडे काहीतरी मागते आहे. त्यावर आता मधुभाऊ प्रियाला बोलतात, मूर्खासारखं हट्ट करू नकोस प्रिया, आणि आधी जो तू गोंधळ घालून ठेवला आहेस तो तुला काही कमी वाटते का प्रिया. त्यावर आता नाटक करतच प्रिया बोलते, मी काय गोंधळ घातला आहे मधुभाऊ, आणि मी काहीही केलं तरी ते अर्जुनाने सायलीला चुकीचंच वाटतं. आणि आता ती मधुभाऊंना पुढे बोलते, तसंच तुम्हालाही वाटतं का हो. आता हे ऐकून अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघू लागतात. तर अर्जुन त्याचा राग थोडा शांत करतो आणि बोलतो, फाईन, हे मी एक्सेप्ट करावं असं तुम्हाला सगळ्यांना वाटतंय ना, ठीक आहे, करतो मी एक्सेप्ट. आणि आता अर्जुन प्रियाला बोलतो, तन्वी जर तुझं या घरामध्ये स्वागत माझी बायको करेल तर त्याआधी सगळ्यांनीच मिसेस सायलींना या घराची सून म्हणून एक्सेप्ट करावं लागणार. पुढे आता अर्जुन सगळ्यांना बोलतो, बोला आता हे सगळ्यांना एक्सेप्ट आहे का. त्यावर आता प्रताप बोलतो, अजिबात नाही, तू असं आम्हाला ब्लॅकमेल करू शकत नाहीस अर्जुन. त्यावर आता अर्जुन बोलतो, ब्लॅकमेल तन्वी करते आहे. कल्पना आता सगळ्यांना बोलते की सायलीला या घराच्या मोठ्या सुनीचा दर्जा मिळण्याचा प्रश्नच येत नाही. त्यावर आता अर्जुन बोलतो, फाईन मम्मा, मग माझ्या बायकोने सुद्धा या घराच्या धाकटे सुनीचा गृहप्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही, आणि चल असं म्हणत आता अर्जुन सायलीला वर चालायला सांगतो. त्यावर आता सायली बोलते, मी काही बोलू का. अर्जुन आता तिथेच थांबतो आणि तो सायलीचं ऐकू लागतो. सायली आता बोलते, कुठलाच दर्जा असं मागून मिळत नाही, तो मनापासून द्यावा लागतो, आणि त्याची मी नक्कीच वाट बघत आहे आणि बघेलही. पण जर आज प्रियाची अशी इच्छा असेल की तिचा गृहप्रवेश माझ्या हातून व्हावा तर तिची ही इच्छा मी नक्कीच पूर्ण करेल, असं आता सायली सगळ्यांना सांगत असते. त्यावर आता अर्जुन बोलतो, हो पण. त्यावर आता सायली त्याला थांबवतच बोलते, ऐका माझं, कारण प्रिया आता सुभेदारांच्या घरची सून आहे, आणि या घरात सुनांचं मन किती जपलं जातं हे मी अनुभवलंच आहे. अर्जुन आता सायलीला बोलते, अहो ऐका ना. त्यावर आता सायली सगळ्यांसमोर बोलते की जर मी प्रियाचा गृहप्रवेश केल्यामुळे आपल्या घरचे वाद टळतील तर मी हे नक्कीच करेल, माझी काहीच हरकत नाही. त्यावर आता पूर्णाजी सायलीला बोलते, पण हे लक्षात ठेव, याचा अर्थ आम्ही तुला सून म्हणून स्वीकारलं असं होत नाही. त्यावर आता सायली समोर येत बोलते की मला हे माहीत आहे पूर्णाजी, या घरावर तर मी माझा जीव ओवाळून टाकू शकते, मग हे काय कोणती मोठी गोष्ट आहे, आणि भाकर तुकडा ओवाळणं म्हणजे खूपच छोटीशी गोष्ट आहे. त्यावर आता प्रिया सायलीला बोलते, पण बघ ना सायली, नियतीच्या मनात सुद्धा हेच आहे की तू स्वतःहून मला तुझ्या घरात घेशील. त्यावर आता सायली प्रियाला बोलते, घेईन ना, पण हे चित्र नीट लक्षात ठेवते आधी, तू उमराच्या बाहेर आहेस आणि मी उमराच्या आत. त्यावर आता सायली बजावतच प्रियाला सांगते की या घरावर येणारं कुठलंही संकट उमराबाहेरच पेलण्याची माझी ताकद आहे, हे तू नीट लक्षात ठेव प्रिया. आता कल्पनाच्या हातचं ताट घेऊन आता सायली प्रिया आणि अश्विनला ओवाळू लागते. प्रियाला आता हे सगळं करण्यात खूपच मजा येत असते, आणि तिला हे बघून खूपच चांगलं वाटत असतं की फायनली आता सायलीला शिक्षा झाली आहे, पण सायलीने हे खूप मोठ्या मनाने करत असते. सायली आता दोघांनाही टिक्का लावते आणि दोघांचीही आता ती ओवाळणी घालते आणि साखर खायला देते. विमलच्या हातचा आता तांदळाचा माप घेऊन सायली आता प्रियासमोर ठेवते आणि तिला म्हणते, उजव्या पायाने माप ओलांड. त्यावर आता कल्पना बोलते, थांब तन्वी, तुला आधी उखाणा घ्यावा लागेल, मगच तुला गृहप्रवेश करता येईल. त्यावर आता दोघीही हसतात. विमल आता कल्पनाला बोलते, वहिनी, ज्या रीतीप्रमाणे ज्या सुवासिनीने गृहप्रवेश केला आहे आणि ज्या सुवासिने तिला ओवाळलं आहे त्या दोघींनीही उखाणा घ्यायचा असतो ना. त्यावर आता पूर्णाजी बोलते की हो कल्पना, अगदी बरोबर आहे विमलचं, दोघींनाही उखाणा घ्यावा लागेल. पूर्णाजी आता प्रियाला उखाणा घ्यायला सांगते. त्यावर आता प्रिया हसतच बोलते, हो घेते, आणि ती आता उखाणा घेते. खूप झाली मेहनत, खूप झाले कष्ट, कधी झाला विजय तर कधी लागली धाप, आज शेवटी ओलांडून आले अश्विन सुभेदार यांच्या उमऱ्यावरचं माप. असं आता प्रिया उखाणा घेते आणि सगळे आता वावा असं बोलतात. प्रतिमा आता सायलीला बोलते, सायली आता तू उखाणा घे ना. त्यावर आता सायलीसुद्धा उखाणा घ्यायला सुरुवात करते आणि ती बोलते, येऊ दे कुठलाही वादळ, पेटू दे कुठलाही वनवा, येऊ दे कितीही संकट, घडू दे कुठलीही शिक्षा, अर्जुनरावाच्या सारथीने मी करेल माझ्या प्रत्येक नात्याची रक्षा. आता त्यावर कोणीच ताड्या वाजत नाही, सगळे गप्प बसतात. पण एकटी मात्र विमल आणि प्रतिमा दोघीही आता ताड्या वाजवू लागतात, आणि प्रतिमाला हे उखाणा ऐकून खूपच आनंद होतो. आता कल्पना प्रियाला बोलते, तन्वी आता माप ओलांड आत ये. आता सायलीकडे बघतच प्रिया माप ओलांडते आणि आत येते. त्यांना आता ती सायलीकडेच बघत अशी आत येत असते, आणि तिच्या मनात सुरू असतं की बघ, मी तुझ्या नाकावर टिचून या घरात आले, तू सारखं माझं घर करत होतीस ना, घे आता. तिच्या मागोमाग आता सगळेच घरात येतात, पण सायली मात्र दारातच उभी असते. इकडे आता मधुभाऊ आणि अर्जुन दोघेही आता सायलीजवळ येतात आणि तिला धीर देण्याचा प्रयत्न करतात. इकडे आता सगळे हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले असतात. त्यावर आता
कल्पना पूर्ण आजीला म्हणते, पूर्ण या दोघांचा जोडा किती शोभून दिसतोय ना. त्यावर आता प्रिया कल्पनाला बोलते, थँक्यू मामी. आता हे बघून पूर्ण आजी बोलते, मामी तू कल्पनाला अजूनही मामीच म्हणणार आहेस का. त्यावर आता पुढे पूर्ण आजी बोलते, अगं आता ती तुझी सासू झाली आहे. त्यावर आता नाटक करतच प्रिया परत आपले नाटक सुरू करते, आपलं सॉंग सुरू करते आणि ती बोलते, अगं पूर्णाजी आमच्यात सासू सुनेचं नाही तर आई आणि मुलीचं नातं असणार आहे. आणि पुढे ती बोलते, हो की नाही मामी. त्यावर आता कल्पनासुद्धा हो असं बोलते. पुढे आता प्रिया बोलते, सॉरी आई. कल्पना आई. आता अर्जुन आणि सायलीला हे काही खपवत नसतं, ते दोघीही आता एकमेकांकडे बघू लागतात. पुढे आता कल्पना बोलते, अगं किती गोड वाटते हे ऐकायला, कल्पना आई. तन्वी तू ना आता मला कल्पना आईच म्हणत जा असं तर ती तन्वीला म्हणते. पुढे आता प्रिया बोलते, सासूकडून आईसारखं प्रेम मिळावं हे ना खूपच कमी सुनेच्या नशिबात असतं. हे आता ती सायलीकडे मुद्दाम टॉन्ट मारत असते बघून. आता तिचा हा प्लॅन फ्लॉप होतो आणि त्यावर आता सायली बोलते, खरं आहे आणि त्या नशीबवान सुनेपैकी मी एक आहे. या बोलण्यावर आता दुर्लक्ष करत पूर्णाजी बोलते, बरं आपल्याला अंगठी शोधण्याचा कार्यक्रम पुढे करायचा आहे की नाही. त्यावर त्या कल्पना बोलते, नक्कीच करायचं आहे म्हणजे काय. आणि आता दुधाचा भरलेला एक गंगाळ आता कल्पना त्या दोघांसमोर आणून ठेवते आणि बोलते, बरं तन्वी अश्विन या गंगाळातला अंगठी ज्या जोडप्याला पहिलं सापडेल, ज्या व्यक्तीला पहिलं सापडेल त्याच्या आयुष्यभर आपल्या संसारावर सत्ता असेल. त्यावर आता अश्विन बोलतो, हो का, मग तर ही अंगठी मलाच मिळेल. त्यावर आता पूर्णाजी बोलते, नाही तन्वी अंगठी तूच शोध, म्हणजे तू आमच्या अश्विनला असं सुतासारखं सरळ करशील. त्यावर आता सगळेच हसू लागतात आणि अश्विनही बोलतो, अगं पूर्णाजी. आता अर्जुनला हे सगळं सहन होत नसतं आणि तो बोलतो, बस झालं, या घरातला सगळ्यात चुकीचं डिसिजन हे घेण्यात आलं आहे. तुम्ही खूप चुकीचा डिसिजन घेतला आणि तुम्ही हे डिसिजन सेलिब्रेट करताय. पण मला हे सगळं बघत बसायचं नाही असं म्हणत होता तो सायलीला. चला मिसेस सायली असं म्हणत वर जातो. पुढे आता कल्पना बोलते, चला आपण सुरू करूया. पुढे आता विमल त्यावर बोलते, पण दादा आणि सायलीताईंशिवाय. त्यावर आता कल्पना बोलते, मग काय झालं, अश्विनच्या बाबांना फॅक्टरीच्या कामाकरिता बाहेर जावं लागलंच ना, मग हे कोण आहे, हा तर त्याचा दादाच आहे ना. आपण जर का अश्विनच्या बाबाशिवाय सोडा पार पाडू शकतो, मग अश्विनच्या भावाची काय गरज आहे इथे. त्यावर आता पूर्ण आजी बोलते, हो कल्पना अगदी बरोबर बोललीस तू. पुढे आता कल्पना बोलते, आणि तसेही ते दोघे गेलेत ना वरती, ते एका अर्थी बरंच झालं. आता आपल्या समोर इतकेच माणसं उरले की ज्यांना खात्री आहे की माझी सून 100 नंबरी सून आहे असं म्हणत आता ती प्रियाकडे बघत बोलते. इकडे प्रतिमाच्या मनाची घालमेल होत असते आणि ती बोलते, मी निघू का, मला घरी जायला हवं. त्यावर आता पूर्णाजी प्रतिमाला बोलते, अगं थांब ना, हा सोहळा पार पडला की जेवण करूनच घरी जा. त्यावर आता प्रतिमा बोलते, नको पूर्णाई, ह्या लग्नाचं घरी कोणालाच माहीत नाही आहे ना, आणि जेव्हा कळेल तेव्हा काय होईल देवच जाणे, मला काही चैन पडत नाही, मी खरंच निघते. त्यावर आता नाटक करतच प्रिया आता प्रतिमाजवळ येते, तिला मिठी मारते आणि बोलते, आई अगं निघालीस का तू, स्वतःची आणि बाबांची काळजी घे हा. आणि आता अश्विन आणि प्रिया दोघेही जोडप्याने पाया पडतात. प्रतिमा आता आशीर्वाद देते आणि बोलते, सुखाने संसार करा. त्यावर आता प्रिया पुढे नाटक करतच बोलते, आई मला खरंच तुझी खूप आठवण येणार आहे गं. बघ ना, इतक्या वर्षांनी मला तुझी माया मिळाली, पण ते काही वेळ टिकलीच नाही गं. फार कमी वेळ आपल्याला दोघीला एकत्र घालवायला मिळाला. त्यावर आता प्रतिमा प्रियाला समजावत बोलते, आता हीच तुझी माणसं आहे आणि हीच तुझी संसार आहे. अश्विन आता प्रतिमाला बोलतो, प्रतिमा आता तू तन्वीची अजिबात काळजी करू नकोस, मी आहे ना, तिच्या डोळ्यात कधीही पाणी येणार नाही, हे माझं प्रॉमिस आहे गं तुला. त्यावर आता प्रतिमा अश्विनला बोलते, माझा तुझ्यावर विश्वास आहेच रे बाळा. आणि ती आता प्रियाला बोलते, पण तन्वी. हे ऐकून आता सगळ्यांना आश्चर्यच होत असतं. त्यावर आता पुढे प्रतिमा प्रियाला बोलते, तू आता या घरात लाडाची लेक नाही आहेस तर जबाबदार सून आहेस. नाती तोडायला नाही तर जपायला शिक. त्यावर आता प्रिया अशी करत असते. पुढे आता प्रतिमा तिला सल्ला देत बोलते, चुकूनही कोणाचा तू अपमान करू नकोस तन्वी. हे ऐकून आता अश्विनला थोडा धक्काच बसतो आणि सगळेच एकमेकांकडे बघू लागतात. पुढे आता प्रतिमा प्रियाला बोलते, आणि काहीही झालं तरी खोटं बोलू नकोस बाळा. प्रिया आता मनात बोलते, अगं तुझा अर्धा मेंदू नको तिथे पाजरू नकोस, निघ ना आता इथून. इकडे आता अर्जुन आणि सायली आपल्या रूममध्ये असतात. आता अर्जुन सायलीला बोलतो, अरे अश्विन इतका मूर्ख कसा असू शकतो, डॉक्टर आहे ना तो, मग कसा काय निर्णय घेतला हा त्यांनी, तरीही त्याला तन्वी कशी मुलगी आहे त्याला अजिबात कळत नाही. त्यावर आता सायली बोलते, हे बघा जे झालं ते चांगलं झालं नाहीच आहे, पण आता इतकं चिडून काय होणार आहे. त्यावर आता अर्जुन बोलतो, मग काय करू. त्यावर आता सायली बोलते, तुम्ही शांत राहा, उलट आता आपल्याला जास्त सावध राहायला हवं. आपल्या घराला वाढू लागली आहे पण आपल्याला ते आता वाढू द्यायची नाही आहे. त्यावर आता अर्जुन बोलते, जी मुलगी आपल्या घरात सून बनून आली आहे ना ती या घराचा सत्यानाशच करेल. त्यावर आता सायली बोलते, असं कसा करेल ती सत्यानाश, आपणही आहोत ना या घरात, आणि तिने अश्विन भाऊजींशी लग्न केले, यामागे नक्कीच तिचा काहीतरी दुष्ट हेतू आहे आणि आपणच तो हाणून पाडू शकतो. पण आता जे काही करायचं ते शांत डोक्याने आपल्याला करावं लागेल. प्रियाला तिचं म्हणणंही खरं करू द्यायचं नाही आणि या घरातलं वातावरणही बिघडू द्यायचं नाही, एवढं करेल ना तुम्ही. त्यावर आता अर्जुन मान हलवत हो बोलतो. प्रतिमा आता इकडे प्रियाला आणखी समजावत असताना ती बोलते, तुझ्यामुळे या घरात कुठलीही वाद होणे याची काळजी घे आणि भांडण उकरून काढू नकोस, आणि तुझ्या जर काही चुका झाल्या तर त्या झाकण्यासाठी तू दुसऱ्यांचा चुका शोधू नकोस प्रिया. आता प्रियाला काही कळत नाही काय करावं आणि ती बोलते, आई असं कसं करेल मी, मी तुझीच मुलगी आहे की नाही, तुझ्यासारखं मी सगळ्यांना जोडून ठेवेल, सगळं सांभाळेल. आता अशी नाटकं करत असते आणि आता प्रिया मुद्दामच हा वाक्य वापरते आणि ती बोलते, आणि तुझी मेडिसिन ना व्यवस्थित घे,
आणि ती आता सगळ्यांना म्हणते हल्ली तिला फार काही लक्षात राहत नाही ना, असा आजार पण बरा नाही हो की नाही, असं आता ती प्रतिमाला बोलत असते. त्यावर आता प्रतिमा बोलते हो ठीक आहे मी निघते, त्याआधी मी सायलीला भेटून येते, असं म्हणत आता प्रतिमा वर जाते. अश्विन आता सगळ्यांना बोलतो चला आपण प्रोग्रामला सुरुवात करायची का, प्रोग्रामला सुरुवात करूया आपण. खाली आल्यावर कदाचित आता प्रतिमा त्याला इथे थांबावंसं वाटेल. त्यावर आता प्रिया अश्विनला बोलते अश्विन अरे आता प्रत्येक कार्यक्रमात का माझ्या माहेरचे नसणार आहेत ना इथे. आणि ती आता कल्पना आणि पूर्णाजीकडे बघत बोलते माझी कल्पना आई आणि पूर्णाजी आहेत ना, मग मला कोणीच नको, हेच माझ्यासाठी खूप झालं, असं म्हणत आता ती तिथे बसते आणि कार्यक्रमाला सुरुवात होते. इकडे आता प्रतिमा अर्जुन सायलीच्या रूममध्ये येते आणि ती बोलते सायली तन्वी आणि अश्विनच्या लग्नाबद्दल तुमच्यापासून लपवून ठेवणे खरंच खूप जड गेलं गं मला, पण माझा नाईलाज होता. पण तन्वीलासुद्धा अश्विन इतका चांगला मुलगा मिळालाच नसता आणि प्रत्येकाला हेच वाटणार ना की आपल्या मुलीचं भलं हो म्हणून. आणि मला पूर्णाईंनी सुद्धा मनाई केली होती म्हणून मला तुम्हाला सांगता नाही आलं. आता प्रतिमा दोघांसमोर हात जोडते आणि बोलते मला माफ कर बाळा. त्यावर आता सायली बोलते प्रतिमा आत्या हो तुम्ही का हात जोडताय, तुम्ही पूर्णाजीचा शब्द टाळू शकला नाही हे कळतंय मला, जेव्हा मला गरज होती तेव्हा तुम्ही आमच्या बाजूने निर्णय घेतलाच, त्यामुळे मी आजही तुमच्या निर्णयाचा आदरच करते. आता अर्जुन आपली मान खाली घालून असतो हे बघून आता प्रतिमा अर्जुनला बोलते अर्जुन तू मला माफ करशील ना. त्यावर आता अर्जुन बोलतो अगं प्रतिमा आता तुला माफ करणारा मी कोण. पुढे आता अर्जुन प्रतिमाला बोलतो तू नेहमी करेक्टच वागतीस. आता प्रतिमाला हे ऐकून काळजी वाटते आणि ती बोलते ह्या वेळेला मी योग्य असं निर्णय घेतला असं वाटू दे मला, या वेळेला मी योग्य वागलेलीच असू दे, नाहीतर देव मला माफ नाही करणार. त्यावर आता अर्जुन प्रतिमाला बोलतो आत्या तू जे काही केलंस ना ते फक्त तू तुझ्या मुलीच्या भल्यासाठी केलं आहे, त्यात तू माझ्या भावाचा काहीही विचार केला नाही, हे माझ्या भावासाठी खूप डेंजरस आहे. त्यावर आता प्रतिमा सायली अर्जुनला बोलते की मला तन्वीबद्दल तुमची मतं माहिती आहे, मलाही तिच्यातल्या खूप गोष्टी खटकतात, पण माणसाचा स्वभाव बदलू शकतो अर्जुन, माझी खात्री आहे अश्विन याचा समजूतदारपणा तन्वीमधला कडवटपणा पूर्णपणे काढून टाकेल. त्यावर आता अर्जुन प्रतिमाला बोलतो आत्या फ्रँकली असं मला अजिबात वाटत नाही. त्यावर आता पुढे प्रतिमा अर्जुनला समजावत बोलते मग असा विचार कर जर का तन्वी तुझी वहिनी झाली नसती तर ती तुमच्या संसारात लुडबुड करत राहिली असती, तुम्हाला तिने कधीही सुखाने राहू दिलं नसतं, पण आता तिच्या डोक्यातून तुझा विषय कायमचा जाईल अर्जुन, तू असा विचार कर. त्यावर आता सकारात्मक पद्धतीने बोलत सायली बोलते की असंच होऊ दे आत्या. त्यावर आता प्रतिमा बोलते होईल, आपण प्रत्येकातल्या चांगुलपणावर विश्वास ठेवूया. आणि आता असं म्हणत प्रतिमा दोघांनाही बोलते येऊ मी आता. त्यावर आता सायली बोलते काळजी घ्या, असं म्हणत आता प्रतिमा तिथून निघून जाते. आता प्रतिमा गेल्यावर अर्जुन सायलीला बोलतो प्रतिमा आत्याला खरंच असं वाटतं तन्वी बदलेल, कोणाला त्रास देणार नाही आणि सगळ्यांशी चांगलंच वागेल, पण मी ना माझ्या लाईफमध्ये फक्त 2 अशी इनोसंट व्यक्ती बघितली आहे, ती म्हणजे एक प्रतिमा आत्या आणि दुसरं तुम्ही. पण आता प्रतिमा आत्याला हे कळतच नाही की ती तन्वी काय गेम खेळणार. त्यावर आता सायली बोलते की पण मला कळतंय ना आणि तिच्या या खेळात मी तिच्या समोर उभी आहे. आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन आणि सायली आता केस स्टडी करत असतात आणि त्यावर आता सरंजामेचा फोटो लागलेला असतो. त्यावर आता सायली अर्जुनला बोलते सरंजामेचा फोटो, पण ते तर चांगले अधिकारी होते ना, मग त्यांचा फोटो इथे का. त्यावर आता अर्जुन बोलतो की नाही आपल्याला सगळ्याच गोष्टींचा विचार करायला हवा. तितक्यातच आता प्रिया वर येते, तिच्या हाती नाश्ता असतो, तिच्या हाती नाश्ता घेत असताना आता ती वर येते आणि तिचं लक्ष आता त्या बोर्डकडे जाते. काय होईल पुढे हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.